नमस्कार कृषी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनेलमध्ये. तर कृषी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे EXTN 111 म्हणजे रुरल सोसायलॉजी अँड एज्युकेशनल सायकोलॉजी या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आणि IMP क्वेश्चन काय असणार आहेत ते आपण बघणार आहोत. हे जे क्वेश्चन असणार आहेत हे क्वेश्चन PYQ पेपर आणि मिड टर्म मधून आणि अनालिसिस करून काढलेले क्वेश्चन असणार आहेत. आता तुम्ही व्हिडिओला सुरुवात करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता हा जो कोर्स आहे हा कोर्स 2+0चा कोर्स आहे, म्हणजे याची थेअरी एक्झाम ही 50 मार्कची होणार आहे आणि याच्यात तुम्हाला भरपूर राईट करावं लागतं आणि कन्सेप्ट हा भरपूर तुम्हाला लिहावा लागतो. त्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेज करत करत तुम्हाला पेपर राईट करायचा आहे. आणि यामध्ये काही कीवर्ड्स असतात, तुम्हाला काही लिहून चालत नाही, त्याच्या रिलेटेड तुम्हाला लिहून किंवा कन्सेप्ट लिहून तुम्हाला मेन कीवर्डला तुम्हाला अंडरलाईन करायचे. तुम्हाला दुसरं काही लिहून चालत नाही, कारण हा कन्सेप्च्युअल कोर्स आहे ज्याच्यात तुम्हाला कन्सेप्ट वाईज तुम्हाला आन्सर राईट करायचा आहे. तर चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर कृषी मित्रांनो, आपण सर्वात पहिल्यांदा सेक्शन ए मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे आपण बघूया. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला गिव्ह स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन अशा प्रकारे हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणजे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचा स्कोप आणि इम्पॉर्टन्स हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला गिव्ह स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी इन ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन म्हणजे एज्युकेशनल सायकोलॉजी ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये त्याचा पण इम्पॉर्टन्स आणि स्कोप हा विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण बघूया. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला ए मध्ये राईट स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ रुरल सोसायलॉजी इन ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन म्हणजे रुरल सोसायलॉजीचा ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन मध्ये स्कोप आणि इम्पॉर्टन्स पण विचारला जाऊ शकतो. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला एक्सप्लेन द इंटर रिलेशनशिप बिटवीन रुरल सोसायलॉजी अँड ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन म्हणजे रुरल सोसायलॉजी आणि ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं इंटर रिलेशनशिप पण विचारलं जाऊ शकते. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपण ए मध्ये बघूया. तर राईट इन ब्रीफ अबाउट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडियन रुरल सोसायटी म्हणजे इंडियन रुरल सोसायटीचे जे काही कॅरेक्टर आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला स्टेट डिफरन्स बिटवीन रुरल अँड अर्बन सोसायटी म्हणजे अर्बन आणि रुरल सोसायटीचा जो काही डिफरन्स आहे तो पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द फॅक्टर्स कन्सिडर्ड इन फॉर्मेशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ ग्रुप म्हणजे जे फॉर्मेशन आणि ऑर्गनायझेशन ग्रुपचं जे काही फॅक्टर आहेत ते आपल्याला कुठले कुठले आहेत ते पण विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये ए मध्ये आपल्याला डिफाईन स्ट्रॅटिफिकेशन अँड एक्सप्लेन इट्स फंक्शन म्हणजे स्ट्रॅटिफिकेशनचे डेफिनेशन आणि त्याचं फंक्शन पण विचारले जाऊ शकतात. आता त्याच्यातच बी मध्ये आपल्याला स्टेट डिफरन्स बिटवीन क्लास अँड कास्ट सिस्टीम म्हणजे क्लास आणि कास्ट सिस्टीमचा जो काही डिफरन्स आहे तो पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला डिफाईन सोसायटी व्हॅल्यू अँड ॲटिट्यूड्स अँड एक्सप्लेन इट्स रोल इन ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन हे पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द फंक्शन अँड रोल ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन इन ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन म्हणजे त्याचं फंक्शन आणि त्याचं जे काही रोल आहे सोशल इन्स्टिट्यूशनचं ते पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द रोल ऑफ सोशल ऑर्गनायझेशन इन ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन म्हणजे जे सोशल ऑर्गनायझेशनचं जे काही रोल आहेत ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन मध्ये ते पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल चेंज म्हणजे सोशल चेंजवर कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात हे पण आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला एक्सप्लेन डिफरंट मेथड्स ऑफ सिलेक्शन ऑफ लीडर्स इन ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन म्हणजे जे काही लीडर सिलेक्शन करायच्या ज्या काही मेथड आहेत वेगवेगळ्या ते पण आपल्याला मेथड विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन नंबर 12 मध्ये आपल्याला डिफाईन इंटेलिजन्स अँड एक्सप्लेन फॅक्टर्स अफेक्टिंग इंटेलिजन्स अँड इट्स इम्पॉर्टन्स म्हणजे इंटेलिजन्सचे डेफिनेशन आणि त्याचं काय फॅक्टर्स असतील किंवा त्याचा काय इम्पॉर्टन्स असेल तो पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 13 मध्ये आपल्याला डिफाईन पर्सनॅलिटी अँड एक्सप्लेन रोल ऑफ पर्सनॅलिटी इन ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन म्हणजे पर्सनॅलिटीचे डेफिनेशन त्याचा काय रोल आहे ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन मध्ये तो पण आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 14 मध्ये आपल्याला एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ लर्निंग अँड देअर इम्प्लिकेशन फॉर टीचिंग म्हणजे जे आपले लर्निंगचे प्रिन्सिपल आहेत आणि त्याचं काय इम्प्लिकेशन आहे ते पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे कृषी मित्रांनो आपल्याला सेक्शन ए मध्ये IMP क्वेश्चन आणि मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन हे डिस्क्रिप्टिव्ह साठी असणार आहेत. तर आता आपण बघूया सेक्शन बी मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. आता सेक्शन बी मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो व्हॉट इज द रोल ऑफ सोशल ग्रुप इन ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एनलिस्ट डिफरंट मेथड्स ऑफ ट्रेनिंग ऑफ लीडर्स. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला एनलिस्ट मेजर इन्स्टिट्यूशन इन रुरल सोसायटी अँड एक्सप्लेन एनीवन. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल चेंज म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन हे तुम्हाला 2 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. आता सेक्शन सी मध्ये आपल्याला तर महत्त्वाच्या डेफिनेशन आपण बघूया. तर डेफिनेशन मध्ये आपल्याला सोसायलॉजी, रुरल सोसायलॉजी, सोशल कंट्रोल, सोशल चेंज, कल्चर, कस्टम, टॅबूज, लीडर्स, कास्ट, लर्निंग अशा प्रकारे महत्त्वाच्या ह्या डेफिनेशन पण तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आता फिल इन द ब्लँक्स मध्ये आपण बघूया. फिल इन द ब्लँक्स मध्ये आपल्याला तर फर्स्ट मध्ये तर आपल्याला एक्सटेन्शन इज डॅश डॅश टाइप ऑफ एज्युकेशन नंतर
सेकंड मध्ये आपल्याला डॅश डॅश इज अ रेफर्ड इज द फादर ऑफ सोसायलॉजी. आता 3 नंबर मध्ये आपल्याला व्हायोलेशन ऑफ डॅश डॅश इज व्ह्यूड व्हेरी सिरियसली. आता 4 नंबर, 5 नंबर, 6, 7, 8, 9, 10 ते तुम्ही बघून घ्या. आता डू हॅव डायरेक्टेड मध्ये आपल्याला तर फर्स्ट मध्ये आपल्याला फॉरेस्ट इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन टेरिटरी ग्रुप. नंतर सेकंड मध्ये आपल्याला फ्रॉम विच वर्ड सोशियस अँड लोगस आर डिराइव्ड. नंतर 3 मध्ये आपल्याला डिफाइन ग्रुप म्हणजे ग्रुपची डेफिनेशन ही विचारली जाऊ शकते. आता 4 मध्ये आपल्याला द टर्म सोसायलॉजी वॉज कॉइन्ड बाय डॅश डॅश. अशा प्रकारे हे डुअल डायरेक्टेड मध्ये पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता याचे सर्व स्टडी मटेरियल एक्सटेन्शन 111 या कोर्सचे सर्व स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम ॲग्रोमाइंड चॅनलवर अपलोड केलेले आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करू शकता. आणि याची मोस्ट प्रोबेबलची पीडीएफ पण आपण डायरेक्ट आपल्या टेलिग्राम ॲग्रोमाइंड चॅनलवर अपलोड करणार आहोत. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.